नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी फॉर्म जो भरावा लागणार आहे त्यासाठी लागणारी जी महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे। तर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत चला पाहूया। तर पहिलं जे महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड। ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे तिचं आधार कार्ड लागणार आहे, तर त्या आधार कार्डाचा फोटो हा लागणार आहे। सेकंड पाहूया, जो दुसरा आहे ते रहिवासी दाखला लागणार आहे। तर रहिवासी दाखल्यामध्ये रेशन कार्ड चालेल, मतदान कार्ड चालेल, जन्म प्रमाणपत्र चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल। तर या चारीपैकी एक प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। चला या नेक्स्ट पाहूया। तिसरं जे प्रमाणपत्र लागणार आहे ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे। जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी चालेल, त्याचा फोटो तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे। नेक्स्ट प्रमाणपत्र पाहूया, ते प्रमाणपत्र म्हणजे अर्जदाराचं हमीपत्र। तर अर्जदाराचं हमीपत्र जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, ते डाउनलोड करायचं आहे आणि जिथं अर्जदाराची सही आहे तिथं त्या महिलेने सही करायची आहे जिचा फॉर्म भरायचा आहे आणि त्याचा फोटो परत अपलोड करायचा आहे। नेक्स्ट पाहूया, लास्ट जे आहे ते बँकेचं पासबुक। ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे तिचं बँक पासबुक, तर त्याचा फोटो असणं गरजेचं आहे। तर हे पाचवं होतं प्रमाणपत्र। एवढी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत हे फॉर्म भरण्यासाठी। तर याच्या व्यतिरिक्त काहीही लागणार नाही।